नमस्कार मुलांनो, आज आपण बघणार आहोत उपयोजित लेखनाचा दुसरा भाग सारांश लेखन म्हणजेच समरी रायटिंग। तुम्हाला माहीत असेल जेव्हा तुम्ही धडा शिकता किंवा तुमचे शिक्षक तुम्हाला धडा शिकवतात तर धड्याच्या सुरुवातीला त्या लेखकाची किंवा कवयित्रीची ओळख असते आणि त्याच्यानंतर बारीक अक्षरामध्ये ती समरी असते म्हणजे सारांश असतो। याचाच अर्थ जो तुमचा धडा आहे 3-4 पानांचा जो काही असेल तर त्या धड्यामध्ये काय आहे हे अगदी शॉर्टमध्ये त्या उत्तरामध्ये दिलेलं असतं, तोच असतो सारांश। म्हणजेच आपल्याला सारांश लेखनामध्ये काय करायचं आहे, पॅरेग्राफ 10-15 कमीत कमी 15 ओळीचा दिलेला असतो, तो व्यवस्थित वाचायचा आहे। कशाबद्दल लिहिलेला आहे याचा नीट विचार करायचा आणि तो पॅरेग्राफ जे आहे विषय आहे त्याबद्दल आपल्या मनाने जिथे 15 ओळी आहे तिथे फक्त 5 ओळी तुम्ही लिहायचं। म्हणजे त्या उत्तरामध्ये तुम्हाला काय समजलं तर ते तुम्ही फक्त 5 ओळीत लिहायचं आहे। आता शिक्षक दिवस आपण लिहितो, एवढं भाषण लिहितो किंवा अहवाल लिहितो आणि मग सांगितलं की तुमच्या मनाने तुमचा समरी लिहा किंवा सारांश लिहा, मग आपण काय लिहितो अगदी शॉर्टमध्ये शिक्षक दिवसचा अर्थ काय, कशासाठी करतात हे आपण अगदी एक 5-6 ओळीत लिहितो। तर हा झाला सारांश लेखन। याला 6 गुण असतात आणि हा काही विद्यार्थी काय करतात, जो पॅरेग्राफ दिले तर त्या 5 ओळी लिहायचं याचा अर्थ ते मोजतात, 1 2 3 4 कुठल्या पण 5 ओळी घेतात आणि लिहितात, झालं त्यांचा सारांश। पण तसं नसतं, त्या पॅरेग्राफमध्ये काय आहे हे नीट तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि तुमच्या मनाने तो पॅरेग्राफ तिथे लिहायचा आहे। म्हणजेच फक्त 5 ओळी लिहायचं आहे, त्यालाच म्हणतात सारांश लेखन। कळलं? आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही तुमचे क्वेश्चन्स असेल तर कमेंट्स करा। थँक्यू।